एकरूप मित्रमंडळ यांच्या वतीनं आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कल्पनाताई संभाजीराजे थोरवे यांच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर आपण ही आरती कशा पद्धतीने पार पडली आणि यावेळी नक्की भाविकांनी कशा पद्धतीने आज सर्वच ठिकाणी आज आनंद व्यक्त होत आहे, तर हा आनंद कशा पद्धतीने साजरा करण्यात आला आणि ही महाआरती कशा पद्धतीने पार पडली याविषयीची अधिक माहिती घेऊया। स्वागतम सुस्वागतम एकरूप मित्रमंडळ येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। आदित्यजी ठाकरे यावेळी उपस्थित होते, त्यांच्या हस्ते आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगतात दादा, आज आपण इथे आहे। आनंदाचं वातावरण आहे, गणपती बाप्पाचा सण साजरा होत आहे आणि दर्शन घ्यायला मिळालं। आपण आज सर्वत्र पुण्यामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि काय मागणं मागलं? काही मागत नाही, मी मनापासून नमस्कार करतो बस। आपण बघता की आपले जे सर्वच जण आहेत, शिवसेनेचे नेते असतील किंवा सर्वच जण शिवसेनेकरता झटून काम करतायत, त्यांच्याकरता आज काय सांगेल? काही नाही, आपण पाहता त्यांचे देखील दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला मिळाले। कल्पनाताई थोरवे या आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल ताई। आज एकरूप मित्रमंडळाच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं, आदित्यजी ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित होते, काय सांगाल? मला अभिमान वाटतो आमचं एकरूप मंडळाचे मुलं कार्यकर्त्यांनी जे सहकार्य करतात नेहमी, आणि मंडळ त्यांचंच आहे, पण आमच्या मंडळामध्ये आदित्य साहेब आले। आमचं मंडळ पहिल्यांदा खूप छोटं होतं, गेल्या 1987 साली स्थापन झालेलं, छोट्या मुलांनी स्थापन केलेलं मंडळाने एवढं भव्य दिव्य रूप घेतलेलं आहे आणि खूप छान कार्यक्रम चालू असतात आमच्या इथे। आज आदित्य साहेबांसारख्या नेतृत्वाने आमच्या मंडळाला भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। ऍडव्होकेट संभाजीराजे थोरवे देखील आपल्या सोबत आहेत, आपण काय सांगाल दादा? आज एकरूप मित्रमंडळ नेहमीच विविध कार्यक्रम राबवत आणि आज आदित्यजी ठाकरे साहेब त्या महाआरतीला उपस्थित होते, काय? मुळातच आदित्य साहेब यांना म्हणजे आमच्यासाठी खूप मोलाची ती पर्वणीच आहे। आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी जे आम्हाला जी एनर्जी निर्माण करून दिलेली आहे ती आदित्य साहेबांनी दिलेली आहे। आतापर्यंत आम्ही फक्त ऐकत होतो, मुलं फक्त ऐकत होती की आदित्य साहेब युवा सेना प्रमुख आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, परंतु आपल्या प्रत्यक्ष छोट्या मंडळाला का होईना पण ते भेटी देत आहेत, म्हणजे माणसात येऊन त्यांनी त्यांची जी प्रतिक्रिया उमटवलेली आहे ती आज खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ती एक संजीवनी आहे। मुळातच आम्ही 10 दिवसामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे। हे आम्ही कार्यक्रम घेतो, नुसते कार्यक्रम घेत नाही, तर त्याच्या बरोबर आम्ही समाजासाठी आम्हाला काय देता येईल ते कार्यक्रम आहे आम्ही निश्चित करतो। मुळातच आम्ही काय केलेलं आहे की स्वामी समर्थांच्या बद्दल त्यांच्या पादुका, शंकर महाराजांच्या पादुका, बाळूमामासाठी आम्ही एक भारुड आणि ओव्यांचा कार्यक्रम, म्हणजे एक समाजामध्ये प्रबोधन एक जाणे, आणि महिलांसाठी एक फार मोठी आम्ही आरती घेतलेली आहे। त्या प्रत्येक महिलेला आम्ही एक लकी ड्रॉ काढून प्रत्येकाला बक्षीस पैठणी दिलेली आहे आणि आलेल्या सर्व महिलांना आम्ही काही ना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून बक्षीस रूपात त्यांना दिलेले आहे, की जेणेकरून माणसामध्ये की या मंडळाचे उपक्रम कसे राबवले जातात आणि या मंडळातली मुले कशा पद्धतीने काम करतात हे आम्हाला दाखवून द्यायचं असतं। लोक जुळून आला हा प्रमुख म्हणजे मेन म्हणजे आमचे जे आधारस्तंभ आहेत ऍडव्होकेट संभाजीराजे थोरवे आणि त्यांच्या सौ कल्पनाताई संभाजीराजे थोरवे यांचा जो शिवसेनेचा कालावधी बघितला तर त्यांनी शिवसेनेसाठी केलेलं जे काम आहे त्या कामाची पावती म्हणून आज आदित्य साहेब या एकरूप मित्रमंडळाला भेट देऊन त्यांच्या गणेशाच्या आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली, त्याबद्दल मंडळाने त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आदित्य साहेबांना येथे उपस्थिती करून दिली आणि युवांना की महाराष्ट्रातला एक युवा चेहरा जो सुसंस्कृत आणि कार्यक्षम असा युवा चेहरा म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पूर्ण भारतात पुढे येते आणि त्यांच्या मागे आम्ही कायमच म्हणजे जसे संभाजीराजे थोरवे असतील, कल्पनाताई संभाजीराजे थोरवे असतील, आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व कार्यकर्ते सहकारी, संतोषनगर मधील कात्रज परिसरातले जेवढे सहकारी मंडळ असेल ते सर्वजण आम्ही त्यांच्या कार्यात त्यांच्या समवेत कायम पुढे असू आणि त्यांच्या बरोबर असू एवढं सांगतो आणि श्री गणेशाचरणी एक प्रार्थना करतो की आदित्य साहेबांची राजकीय कारकीर्द त्यांच्या विरोधकांच्या तोंडावर चापट मारून एक यशस्वी कारकीर्द घडो आणि त्यांना भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करो ही विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना करतो।